आज असली घाण पनोती लागली की फिरायचा मूड ऑफच झाला होता। तर मी आली आहे माझ्या हॉस्टेल फ्रेंड सोबत साताऱ्याला। सकाळी 6 पर्यंत आम्ही बस डेपो मध्ये पोहोचलो। आमच्या कॉलेज मधले सिनियर्स दादा होते, त्यांच्याकडून ऑलरेडी आम्ही रूम बुक करून घेतली होती, त्यामुळे आम्हाला साताऱ्यामध्ये रूमचा काही प्रॉब्लेम आलाच नव्हता। रूम वर गेल्यावरती आम्हाला रेडी व्हायला सांगितलं आणि आमची ट्रिप प्लॅनरच झोपा काढत बसली होती। क्या ट्रिप प्लॅनर बनेगी रे तू। रात्रभर प्रवास करून एवढी भूक लागली होती की सर्वात आधी गेलो नाश्त्यासाठी। तिकडे माझी दुसरी फ्रेंड ऋतू भेटली। नाश्त्यामध्ये माझी फेवरेट मिसळपाव मागवली होती। कालपर्यंत साताऱ्यामध्ये पाऊस नव्हता, पण आज जसे आम्ही आलो तसा पावसाला काय आनंद झाला होता की थांबायचं नावच घेत नव्हता। पाऊस तर पाऊस, त्यामध्ये धुकं तर खूप जास्त होतं। साताऱ्यामध्ये सगळ्यात जास्त फेमस ठिकाण म्हणजेच कास पठार, आणि तिकडेच जायचं पहिलं ठरवलं होतं। जसे कास पठारावर जात होतो तस तसा पाऊस वाढत होता। कास पठारची एंट्री तिकीट पर पर्सन 150 रुपीज आहे। मग ती घेतली आणि पोहोचलो कास पठारावर। इकडे यायची माझी खूप कधीपासून इच्छा होती। आज ती कंप्लीट तर झाली, पण पावसामुळे वाट लागली, कारण फोटोज आणि व्हिडिओज करायला मोबाईल पूर्ण भिजवावा लागत होता आणि त्याचमुळे मोबाईल खराब व्हायचं टेन्शन आलं होतं। या पावसामध्ये एन्जॉय करायचं कसं हेच विचार करत आम्ही इकडे फिरत होतो। तेवढ्यात ह्या आजी दिसल्या, कसल्या कूल आहेत ना। या आजींकडे बघून समजलं की फिरायला वय नाही तर हौस पाहिजे। आम्हाला वाटलं होतं की पावसामुळे कोणी येणार पण नाही, पण गर्दी तर बघा। चला गर्दीला इग्नोर करा आणि तुम्ही हा व्ह्यू तर बघा। खरंच यार कसला भारी आहे, पण अशा क्लायमेट मुळे फोटोज काही व्हिडिओज पण चांगले येत नव्हत्या, त्याचमुळे आजच्या दिवशी तर ऍडजस्ट करून घ्या। आम्ही तर इथे जास्त वेळ थांबलोच नाही, कारण इतकी थंडी वाजत होती। सगळेच आम्ही काफत बसलो होतो। इकडून पटापट निघालो आणि दुसऱ्या प्लेस वर जायचं ठरवलं। आता ते कुठे आहे ते पुढच्या व्लॉग मध्ये दाखवते। तोपर्यंत तुम्ही फॉलो, लाईक आणि कमेंट करून घ्या।